गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. जसं की आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की कोनिकल पेंडुलम, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशनसाठी आपण व्हेलोसिटी ॲट टॉप, व्हेलोसिटी ॲट बॉटम आणि व्हेलोसिटी ॲट मिडल अशा तीन आपण कंडिशन बघितल्या. त्याचे एक्सप्रेशन सुद्धा आपण फाइंड आउट केले होते. तसंच आपल्याला यामध्ये जे काही टेन्शन अप्लाय होतंय त्या टेन्शनसाठी आपल्याला डेरिव्हेशन फाइंड आउट करायचं आहे का, मिडलला किती टेन्शन असेल, टॉपला किती असेल, बॉटमला किती असेल, त्यासाठी आपल्याला एक्सप्रेशन फाइंड आउट करायचे. तर यासाठी तुम्हाला फॉर्म्युले कामाचे शेवटचे ते फॉर्म्युले तुम्हाला प्रॉब्लेमसाठी यूज होऊ शकतात. तर यासाठी आपण डायरेक्ट डेरिव्हेशनच्या फॉर्ममध्ये बघणार आहोत. ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर टेन्शन ॲट टॉप, बॉटम, मिडवे व्हेन पार्टिकल परफॉर्मिंग व्हीसीएम. व्हीसीएम मीन्स व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. इन व्हर्टिकल फॉर्म द मोशन इज परफॉर्म, म्हणून त्याला आपण म्हणतो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. तर त्याच्यासाठी टेन्शन ॲट टॉप, टेन्शन ॲट बॉटम आणि टेन्शन ॲट मिडवे अशा तिघांसाठी आपण बघणार आहोत. तर फर्स्ट आपण बघू टेन्शन ॲट टॉप. हा जो टॉप सरफेस आहे, हा जो टॉपला पार्टिकल येते त्यासाठी आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल टेन्शन बघायचं आहे. तर टेन्शन ॲट टॉप काय असणार आहे, TA प्लस mg इज इक्वल टू mva²/r. जसं की आपण VA फाइंड आउट करताना जसं आपण फॉर्म्युला यूज केला होता तोच फॉर्म्युला तसंच सेम आपण यूज केलाय की हा जो TA आणि जे वेट होतं त्याची डायरेक्शन आणि टेन्शन हे दोन्ही एकच डायरेक्शनला होते. त्यामुळे TA प्लस mg आपण ॲडिशन केली आणि अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर असल्या कारणाने तिथे सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट झाला, म्हणून mva²/r. म्हणून TA प्लस mg इज इक्वल टू mva²/r असं आपण इक्वेशन लिहिलेलं आहे. पण VA जी काही VA आहे तो VA आपण फाइंड आउट केलेला आहे. VA ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे की जी VA इज इक्वल टू √GR, बरोबर. मग ती जी व्हॅल्यू भेटलेली आहे आपल्याला ती व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये पुटअप करून घेणार. तर आपण या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर काय भेटणार आपल्याला, इथे जर व्हॅल्यू टाकली तर mgr डिवाइडेड बाय r, आणि हा जो न्यूमरेटरचा r आहे आणि डिनोमिनेटरचा r आहे हे एकमेकाला काय करणार आहे, कॅन्सल करणार आहे, बरोबर. आपल्याला इक्वेशन काय भेटेल, TA प्लस mg इज इक्वल टू mg असं इक्वेशन भेटेल आपल्याला, बरोबर. मग हा mg जर इकडे आपण ट्रान्सफर केला तर काय भेटणार आहे आपल्याला, TA इज इक्वल टू mg मायनस mg, बरोबर आहे. मग mg मायनस mg टेन्शन इज इक्वल टू 0. म्हणून आपण आधी सांगितलं होतं की टेन्शन ॲट टॉप सरफेस, जे काही टॉप सरफेस आहे तिथे टेन्शन हे 0 असतं, बरोबर. त्यानंतर टेन्शन ॲट बॉटम, बॉटमला टेन्शन किती असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर बॉटमला TB मायनस mg इज इक्वल टू mvv²/r. तर जे काही टेन्शन आहे त्याचे डायरेक्शन अपवर्ड आहे आणि जो काही mg आहे त्याचे डायरेक्शन डाऊनवर्ड होते. त्यामुळे इथे जे साइन आहे mgचं तिथे निगेटिव्ह साइन भेटले आपल्याला. TB इज इक्वल टू मायनस mg इज इक्वल टू mvv²/r, बरोबर आहे. त्यामध्ये आपल्याला जसं VA ची व्हॅल्यू पुटअप केली तशीच आपण इथे VB ची व्हॅल्यू पुटअप करणार आहे. तर VB ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला, 5GR. इथे दिली √5GR, पण इथे स्क्वेअर असल्यामुळे जर आपण यामध्ये पुटअप केली तर आपल्याला काय भेटेल, 5GR, बरोबर. जो GR मधला R आणि डिनोमिनेटरचा R एकमेकाला काय करतील, कॅन्सल. मग काय भेटेल आपल्याला, 5mg, बरोबर. मग या साइडला TB मायनस mg आहे. जर हा मायनस mg जर आपण या साइडला ट्रान्सफर केला, हा मायनस mg जर आपण या साइडला ट्रान्सफर केला तर काय होणार आहे, मायनसचा प्लस होणार आहे. म्हणून TB इज इक्वल टू 5mg प्लस mg इज इक्वल टू 6mg. काय भेटला, TB इज इक्वल टू 6mg. तसंच आपण टेन्शन ॲट मिडल साठी फाइंड आउट करू. पण मिडलला काही वेट ऍक्ट होणार आहे का पार्टिकलचं, फक्त न्यूमरेटर, फक्त अपवर्ड आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला वेट हा ऍक्ट होतो. म्हणून या साइडला आपण mg घेत नाही, mg येत नाही तिथे. म्हणून TC इज इक्वल टू mvc²/r. पण आपल्याला यामध्ये बघितलं होतं आपण की व्हेलोसिटी व्हॅल्यू फाइंड आउट केल्या होत्या आपण फॉर मिडल पोझिशनसाठी. मिडल पोझिशनसाठी व्हेलोसिटी काय आली होती आपली, थ्राइस GR, बरोबर. मग ती जर व्हॅल्यू यामध्ये आपण पुटअप केली m इंटू थ्राइस GR डिवाइडेड बाय r, तर न्यूमरेटरचा r आणि डिनोमिनेटरचा r एकमेकाला काय करतील, परत इथे कॅन्सल करतील आणि TC इज इक्वल टू थ्राइस mg असं आपल्याला तीन इक्वेशन भेटतील. TA इज इक्वल टू जे टेन्शन ॲट टॉप ते किती भेटेल, 0. टेन्शन ॲट टॉप 0 असतं कधी. टेन्शन ॲट बॉटम इज इक्वल टू 6mg आणि टेन्शन ॲट मिडल वे इज इक्वल टू थ्राइस mg. टेन्शन ॲट टॉप हे 0 नसतं, म्हणजे 0 आपण म्हणतो त्याला, पण ते काय असतं 0.00 समथिंग असं काहीतरी असतं ते. पण इथं आपण डायरेक्टली 0 पुटअप करतो. तर यानंतर आपल्याला बघायचं आहे
यानंतर आपण बघणार आहे त्यानंतर आपल्याला बघायचे मास टाईड टू द रॉड. जसं की आपण माग बघितलं की जे मास होतं ते कुठे अटॅच केलं होतं, स्ट्रिंगला अटॅच केलं होतं. त्यासाठी आपल्याला व्हेलोसिटी भेटलं होत्या आणि टेन्शनही फाइंड आउट केलं होतं आपण त्यासाठी. तसंच आता मास टाईड टू द रॉड, जेव्हा एखादा रॉड घेणार आहे आपण, फॉर एक्झाम्पल हा रॉड आहे, या रॉडला इथे मास अटॅच केलेला आहे. त्यासाठी आपल्याला बघायचं आहे की व्हेलोसिटी कशी येते. तुम्हाला पुस्तकात डायरेक्टली व्हेलोसिटीचा फॉर्म्युला दिलेला आहे, v = √4rg. तर आपल्याला काय करायचंय, क्वेश्चन मार्क, व्ही साठी क्वेश्चन मार्क दिलाय. ऍट टॉप मोस्ट पॉइंट द स्पीड ऑफ बॉडी मे बी 0 बिकॉज रॉड विल बी सपोर्ट टू द बॉडी. कारण की आता टॉप मोस्ट पोझिशनला जेव्हा जो पार्टिकल असेल, जो ऑब्जेक्ट असेल तो टॉप मोस्ट पोझिशनला असेल, तर त्याला काय असेल, त्याचा जो स्पीड असेल तो कसा असणार आहे, 0 असणार आहे. कारण की या रॉडवरती डिपेंड आहे, हा रॉड कोणत्या साईडला टिल्ट होणार आहे. हा रॉड त्याचा स्पीड मेंटेन करणार आहे, पण टॉप मोस्ट पोझिशनला जर असला इथे तर तिथं स्पीड असेल की त्याला काही, टॉप मोस्ट पोझिशनला स्पीड ऑफ द ऑब्जेक्ट और स्पीड ऑफ द पार्टिकल हा 0 असतो. म्हणून अकॉर्डिंग टू द कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, तुम्हाला आधीही सांगितले नाही या कन्सेप्टमध्ये, कोणत्याही पॉइंटला इथे 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 एनर्जी सारखी असते. म्हणून इथे कन्झर्वेशन ऑफ एनर्जी हा जो कन्सेप्ट आहे तो इथे उभे होतो. म्हणून अकॉर्डिंग टू द कन्झर्वेशन ऑफ एनर्जी व्हेन पार्टिकल गोज फ्रॉम पॉइंट बी टू ए, जेव्हा पार्टिकल ह्या पॉइंट बी पासून पॉइंट ए पर्यंत येणार आहे, त्यानंतर काय होतं, अकॉर्डिंग टू द कन्झर्वेशन ऑफ एनर्जी चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. बरोबर आहे. तर पोटेन्शियल एनर्जी आपल्याला माहिती आहे, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला mgh. आणि पार्टिकल कुठून कुठे जातोय, पार्टिकल बी पासून ए पर्यंत जातोय आणि आपल्याला त्यासाठी व्ही ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बरोबर. तर चेंज इन कायनेटिक एनर्जी काय येणार आहे, 1/2 mv² आणि 1/2 mvb². तर यामध्ये जो काही व्हीबी आहे, व्हीबी इज इक्वल टू स्पीड किती पार्टिकलला, व्हीबी इज इक्वल टू आपण 0 पुटअप करणार आहे. आणि जो काही व्ही आहे तो व्ही आय इथे ठेवणार आहे आपण, mj इज इक्वल टू 1/2 mvs². त्यानंतरून mgh, आता h ची व्हॅल्यू हा जो पूर्ण आहे इथून एवढी व्हॅल्यू, डायमीटर नुसते रेडियस बघितले स्मॉल आर, पूर्ण डायमीटर घेतलं तर 2r, म्हणून जी हाईट असेल ती टोटल किती असणार आहे, 2r इज इक्वल टू 1/2 mvs². तर दोन्ही या साईडचा m आणि या साईडचा m काय करणार आहे, एकमेकाला कॅन्सल करणार आहे. दोघं एकमेकाला कॅन्सल केल्यानंतर काय उरले, तर 2gr इज इक्वल टू v²/2. मग हा 2 जर इकडे शिफ्ट केला तर काय भेटेल, v² इज इक्वल टू 4gr. आणि दोघा साईडचे जर आपण स्क्वेअर रूट घेतले तर काय भेटेल, va इज इक्वल टू √4rg. बरोबर आहे. कसं भेटलं आपल्याला समजतंय. काय केलं आपण, अकॉर्डिंग टू द कन्झर्वेशन ऑफ एनर्जी पार्टिकल गोज फ्रॉम पॉइंट ए टू पॉइंट बी, त्यानंतर आपण दोन्ही एनर्जी घेतल्या, दोघांचा चेंज घेतला आणि व्हॅल्यू पुटअप करून आपण डायरेक्ट va इज इक्वल टू √4rg फाइंड आउट केलं. आता यानंतर आपण बघणार आहोत स्पियर ऑफ. तर आता आपल्याला स्पियर ऑफ डेथ बघायचे. स्पियर ऑफ डेथ काय, स्पियर ऑफ डेथ म्हणजेच मृत्यूगोल. तर तुम्ही सर्कस मध्ये बघितलेलं असेल, जत्रेमध्ये बघितलेलं असेल की सर्कस असते, सर्कस मध्ये बघितलं असेल तुम्ही मोत का कुवा वगैरे बघितला असेल, त्यामध्ये आपण तिथे एक कन्सेप्ट बघतो आपण. पण आता ती कन्सेप्ट आपल्याला शिकायला आलेली की स्पियर ऑफ डेथ काय आहे. दिस इज द पॉप्युलर शो इन सर्कस. शो मध्ये पॉप्युलर शोज आहे इन हॉलो स्पियर. जसं की जो काही रायडर असतो तो रायडर काय करतो, असा गोल असतो. बरोबर आहे. या गोलची साईज अशी वरती जास्त असते आणि खाली अशी कमी कमी होत गेलेली असते साईज तिची. बरोबर. तर तो काय करतो, चालू जेव्हा स्टार्टिंगला तो मोटारसायकल, तो रायडर जेव्हा चालू करतो तेव्हा इथली रेडियस ही खूप कमी असते, स्टार्टिंगची रेडियस. आणि जसं जसं वर जाईल तशी त्याची रेडियस आहे ती वाढत जाणार आहे. तर आपल्याला इथं बघायचंय की जेव्हा स्टार्टिंगला काय असतं, हा कंटिन्युअसली इथं रोटेशन परफॉर्म करेल. बरोबर आहे. हा स्टार्टिंगला जेव्हा स्मॉल रेडियस असतं तेव्हा काय करणार, कंटिन्युअसली रोटेशन परफॉर्म करेल. पण रोटेशन परफॉर्म केल्यानंतर स्टार्टिंगला जो स्पीड असतो, त्याचा जो स्पीड असतो मिनिमम स्पीड, तो किती असतो, कमी असतो स्टार्टिंगला स्पीड. जसं जसं तो वरती जातो तसं तसं स्पीड वाढवत जातो. बरोबर आहे. मग ओमेगा इज इक्वल टू 2π आणि आपल्याला माहिती. तर यामध्ये आपल्याला यांची गरज आहे. तर या म्हणजे काय, नंबर ऑफ रोटेशन. बरोबर आहे. तर जसं फर्स्ट साइड म्हणजे पहिल्यांदा जेव्हा स्टार्टिंगला जेव्हा जो स्पीड असेल तो काय असणार आहे, कमी असणार आहे. फॉर एक्झाम्पल 20 मीटर पर
20 किलोमीटर पर आवर जर स्पीड त्याने घेतला 20 किलोमीटर पर आवर एवढ्या स्पीडने हा रोटेशन तिथे परफॉर्म करतोय. पण तिथे स्टार्टिंगला रेडियस कमी असल्या कारणाने त्याची जी एन असेल, जो ओमेगा असेल, ओमेगा आणि एन डायरेक्ट प्रपोर्शन म्हणून आपण इथे ओमेगा घेतलेला आहे. तर जे रोटेशन असेल ते काय होणार आहे, जास्त होणार आहे. का की तिथे ती जो रेडियस आहे ती कशी आहे, कमी आहे. बरोबर आहे. म्हणून जेव्हा स्टार्टिंगला स्पीड जेव्हा कमी असेल, जेव्हा स्पीड कमी असेल तेव्हा नंबर ऑफ रोटेशन म्हणजे ओमेगा काय असेल, वाढलेला असेल. आणि जेव्हा स्पीड वरच्या साईडला तो जाणार, जेव्हा वरती गेला त्यानंतर त्याला एक कंटिन्युअस लेवलला स्पीड स्टेबल करणे. समजा त्याने 40 किलोमीटर पर आवरला या वरती इथे जर स्पीड स्टेबल केला तर तो फिरू शकतो. पण त्याने जर 40 जर 30 वरती आणला, 40 ला मिनिमम स्पीड आहे √v इज इक्वल टू √gr. इथे ही मिनिमम व्हेलोसिटी ही जी मिनिमम व्हेलोसिटी बघितली आपण टॉप पोझिशनला जी मिनिमम व्हेलोसिटी होती तीच इथे यूज होणार आहे आपल्याला. टॉप पोझिशनला काय आली होती, v इज इक्वल टू √gr. पण यापेक्षा जर त्याने स्पीड कमी केला तर तो काय होणार आहे, तिथे खाली पडणार आहे, स्किड होणार आहे त्याची व्हेकल आणि तिथे ऍक्सिडेंट होणार आहे. तर स्पिअर ऑफ डेथ, मृत्यूबल, यामध्ये एवढं बघायचंय. आणि यासाठी आपल्याला पुढे एक अजून डेरिव्हेशन बघायचंय. जसं की आपण बघितलं स्पिअर ऑफ डेथ. तर स्पिअर ऑफ डेथ साठी तुम्हाला सांगितलं मोदकाचं एक्झाम्पल सांगितलंय मी. तर जे विद्यार्थी एवढ्यातले असतील त्यांना आता माहितीच आहे की आपली कोटनगावची जत्रा असते, तिथं ते पाहू शकतं. पण आता करोनाच्या काळात जत्रा होते की नाही ते आपल्यालाही माहित नाही. पण जर झाली तर नक्की तुम्हाला प्रॅक्टिकली एक्झाम्पल बघायला भेटेल तिथे एकदा जाऊन बघा, तुम्हाला अजून चांगलं समजेल ते. ओके, स्पिअर ऑफ डेथ बघायचे आपल्याला. आता स्पिअर ऑफ डेथ नंतर व्हेकल ऑन कॉन्व्हेक्स ब्रिज बघायचंय. तर कॉन्व्हेक्स ब्रिज वरती व्हेकलची काय रिएक्शन होते, व्हेकल काय रिएक्ट करते ते बघायचंय आपल्याला. तर कॉन्व्हेक्स ब्रिज मध्ये तर समजा इथे व्हेकल घेतले आपण. पहिल्यांदा इथे हॉरिझॉन्टल रोड आहे, हॉरिझॉन्टल रोड वरती स्पीड ब्रेकर असते. बरोबर आहे, स्पीड ब्रेकर. तर जेव्हा व्हेकल इथून हॉरिझॉन्टल सरफेस वरती येणार आहे आणि यावरतून व्हेकलला पास व्हायचं आहे आणि पुढे ऑटोमॅटिकली परत ते हॉरिझॉन्टल रोडला येणार आहे. बरोबर. तर या एवढ्या पोर्शन साठी काय होतं ते आपल्याला यामध्ये डिस्कस करायचं आहे. तर इथे व्हेकल आलेली आहे, जे टॉप मोस्ट पोझिशनला तिथे व्हेकल आलेली आहे. आणि व्हेकल वरती जे काय आपण प्रत्येक डेरिव्हेशन मध्ये बघितले, नॉर्मल डायरेक्शन ऍक्ट होती, अपवर्ड डायरेक्शनला जे व्हेकलचं वेट आहे ते व्हर्टिकली डाऊनवर्ड ऍक्ट होतं. आणि इथे mv²/r इथे सेंट्रीफ्युगल फोर्स ऍक्ट होणार आहे. आता सेंट्रीफ्युगल फोर्स काय ऍक्ट होतो, जेव्हा तुम्ही हॉरिझॉन्टल सरफेस वरती जेव्हा व्हेकल चालवत असता, व्हेकल चालवताना काय होतं, जेव्हा तुम्ही खूप स्पीड मध्ये असताना काय होतं की अशी व्हेकल्स आहेत तुमची कंटिन्युअसली चालते, पण जेव्हा स्पीड ब्रेकर येतं रोडामध्ये तर ती अशी उडते. बरोबर आहे. जर तुम्ही स्पीड ब्रेकरवर स्पीड जास्त असेल ती काय होते, अशी उडते. आणि उडल्यानंतर काय होतं, आपला सेंट्रीफ्युगल फोर्स काय अलोंग द रेडिएशन अवे फ्रॉम द ऍक्सिस, ती काय होते, सेंट्रीफ्युगल फोर्स ऍक्ट होते तिथे, ती लांब जाते तिथे ऍक्सिस पासून. म्हणून mv²/r इथे आपण घेतलेला आहे. तर पहिले बघू आपण जो काही mg सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइडेड, जो n आहे आणि जो काही mg आहे तो काय आहे, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय आपल्याला. फर्स्ट ऑफ ऑल बॅलन्स द फोर्सेस. आता यामध्ये आपण जेवढे एक्झाम्पल बघितले, जेवढे डेरिव्हेशन बघितलेले आहे त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण फर्स्ट काय केलंय, बॅलन्स केलेलं आहे. कोणतंही डेरिव्हेशन येऊ द्या तिथे तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल बॅलन्स फोर्सेस जेवढे दिसत आहे डायग्राम काढायची आणि फोर्सेस बॅलन्स करायचे. त्यानंतर मी ते काय फोर्सेस बॅलन्स करतो, जे काय अपवर्ड फोर्सेस इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्सेस बघू आपण. आता अपवर्ड फोर्सेस n + mv²/r इज इक्वल टू mg. अपवर्ड और आउटवर्ड जरी म्हटले आपण तरी चालेल त्यांना. बरोबर आहे. n + mv²/r इज इक्वल टू mg. मग यावर mv²/r इज इक्वल टू mg - n. हा जो n आहे इकडे प्लस आहे, हा इकडे गेल्यानंतर काय भेटेल आपल्याला, -n भेटेल. पण यामध्ये बघायचं काय आपल्याला, व्हेलोसिटी आणि सेंट्रीफ्युगल फोर्सेस आपल्याला बघायचे का. व्हेलोसिटी वाढल्यानंतर काय इफेक्ट होतो आणि व्हेलोसिटी कमी झाल्यानंतर काय इफेक्ट होतो. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण व्हेलोसिटी वाढवली. तुम्हाला आताही सांगितलं मी की जेव्हा व्हेकल या स्पीड ब्रेकरवरनी जेव्हा आपण स्लो घेतली तर ती कंटिन्युअसली निघून जाते. पण तुम्ही अचानक तुम्ही GTA, Vice City, San Andreas हे गेम खेळलेले असाल, त्या गेम मध्ये आपण बघायचो असा काहीतरी पूल असायचा, त्या पूल मधून अशी व्हेकल आपण टाकायचो, स्पीड जेव्हा जास्त असतो व्हेकलला ती अशी वरती आल्यानंतर ऑटोमॅटिकली उडायची. मग तिथे कोणताही
तिथे ह्याच कन्सेप्ट अप्लाय होतो की जिथे सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट होतो, सेंट्रिफ्युगल फोर्स भेटतो आपल्याला नंतर जेव्हा व्हेकल त्याच्या हॉरिझॉन्टल सरफेस पासून जम्प घेते, बरोबर आहे. तर व्हेलॉसिटी जेव्हा वाढते, जशी व्हेलॉसिटी वाढेल, जसा तुमच्या गाडीचा स्पीड वाढणार तसं काय होणार आहे, गाडीचा स्पीड वाढल्यानंतर एक्झॅक्टली सेंट्रिफ्युगल फोर्स ऍक्ट होणार तिथं, कारण की वाट सेंट्रिफ्युगल फोर्स हा वाढणार आहे, कारण की ती व्हेकल जम्प घेणार आहे त्या ब्रिजवरनं. आणि जी नॉर्मल रिएक्शन आहे, नॉर्मल रिएक्शन काय होणार आहे का त्या व्हेकल वरती, ती रिएक्शन तिथे डिक्रीज होणार आहे, बरोबर आहे. या कन्सेप्ट मध्ये आपल्याला फक्त हा फॉर्म्युला महत्वाचा आहे, mv²/r इज इक्वल टू mg मायनस n. आता या कन्सेप्ट मध्ये आपल्याला सर्क्युलर मोशन मध्ये आपण काय काय बघितलं की फर्स्ट ऑफ ऑल जेवढे कन्सेप्ट होते आतापर्यंत जेवढे शिकलो आपण इथपर्यंत व्हेकल ऑन कॉन्व्हेक्स ब्रिज यापर्यंत आपण सर्क्युलर मोशन मधले कन्सेप्ट बघितले. पण यानंतर आता आपल्याला रोटेशनल मोशन, मुवमेंट ऑफ इनर्शिया काय आहे, रेडियस ऑफ गायरेशियम काय आहे, ते कन्सेप्ट आपल्याला बघायचे. प्लस यानंतर आपण बघणार आहोत मुवमेंट ऑफ इनर्शिया. तर इथून आपला रोटेशनल मोशन जसं मी तुम्हाला स्टार्टिंगलाही सांगितलं होतं मी की हा जो चॅप्टर आहे रोटेशनल डायनेमिक्स, हा सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन या दोघांचं कॉम्बिनेशन करून तयार केलेलं आहे. तर सर्क्युलर मोशन आता आपला जवळपास संपलेलं आहे. तर आता रोटेशनल मोशन मध्ये येतोय आपण. रोटेशनल मोशन मध्ये आपल्याला पहिला टॉपिक डिस्कस करायचा आहे की मुवमेंट ऑफ इनर्शिया. काय मुवमेंट ऑफ इनर्शिया? मुवमेंट ऑफ इनर्शिया आपण कॅपिटल आय ने इंडिकेट करतो. कॅपिटल आय इज इक्वल टू समेशन ओव्हर आय फ्रॉम 1 to n mi/r². तर मुवमेंट ऑफ इनर्शिया काय, कशाच्या अॅनालॉगस आहे ते तुम्हाला विचारलेलं आहे. मुवमेंट ऑफ इनर्शिया ॲज अन अॅनालॉगस टू क्वांटिटी ऑफ मास, हे तुम्हाला बुक मध्ये दिलेलं आहे. पण पहिले आपण बघू मुवमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या क्वांटिटीशी अॅनालॉगस आहे. तर इथं लिनियर मोशन आणि रोटेशनल मोशन बघू आपण. जसं की आपण लिनियर मोशन मध्ये व्हेलॉसिटी घेतो, लिनियर व्हेलॉसिटी, तशीच रोटेशनल मध्ये कोणती असते, अँग्युलर व्हेलॉसिटी. डिस्प्लेसमेंट, लिनियर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटाने इंडिकेट करतो. जसं लिनियर ॲक्सेलरेशन स्मॉल एन इंडिकेट करतो, तसंच रोटेशनल ॲक्सेलरेशन और अँग्युलर ॲक्सेलरेशन आपण कशाने इंडिकेट करतो, अल्फाने इंडिकेट करतो. जो काही फोर्स आहे, फोर्स कशाने असतो लिनियर मोशन मध्ये, स्मॉल कॅपिटल एफ. आणि जो काही रोटेशनल मोशन मध्ये फोर्स आहे तो आपण टॉने इंडिकेट करतो, जे की त्याचं सिम्बॉल आहे. त्यानंतर लिनियर मोशन मध्ये जे काही मास असतं बॉडीचं ते कशाने इंडिकेट करतो आपण, एम ने इंडिकेट करतो. आणि रोटेशनल मोशन मध्ये आता आपण कोणता चॅप्टर चालू करतोय, कोणते चॅप्टर बघतोय, जवळपास रोटेशनल मोशन मध्ये जो मास असतं बॉडीचं ते रोटेशनल मोशन मध्ये ॲज अॅनालॉगस टू मुवमेंट ऑफ इनर्शिया, जे मास असतं ते मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणून इंडिकेट होतं. तर मुवमेंट ऑफ इनर्शिया काय आहे, इट इज द सम ऑफ मीन्स ही जे साइन आहे हे कशाचं साइन आहे, समेशनचं. म्हणजे इट इज द सम ऑफ प्रोडक्ट म्हणजे हे बघा इथे प्रोडक्ट केलेला आहे, एम आणि आर चा प्रोडक्ट केला आहे. काय डेफिनेशन होईल, इट इज द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ ऑब्जेक्ट और मास ऑफ पार्टिकल इनटू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन ऍक्सिस ऑफ रोटेशन. तर इथे बघू शकतो आपण हे ऍक्सिस ऑफ रोटेशन, हे पार्टिकल आहे. इथे आपण एक पार्टिकल कन्सिडर केले, तर 4 पार्टिकल कन्सिडर केले, 3 पार्टिकल कन्सिडर केले आपण. एक घेतला m1, एक पार्टिकल घेतला, इथे 1 2 3 आणि त्याला काहीतरी मास आहे, त्याचा मास पहिल्याचं घेतलं m1, दुसऱ्याचा मास घेतला m2, तिसऱ्याचा मास घेतला m3. आणि त्याचं जे काय ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणजेच हे जर घेतला आपण पार्टिकल, हे जर सर्कल साठी बघितलं तर हे झालं याचा ऍक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे हा जो काही परपेंडिक्युलर आहे, परपेंडिक्युलर आपण ऍक्सिस ऑफ रोटेशन हे परपेंडिक्युलर ऍक्ट होतं. तर हे काय आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणजेच काय, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून तर सर्कल पर्यंत जे काही डिस्टन्स असेल ते त्याचा स्क्वेअर. म्हणजेच काय डेफिनेशन आहे टोटल, मुवमेंट ऑफ इनर्शिया इज द सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास and the square of distance between axis of rotation. बरोबर आहे. हे आपण कशी डेफिनेशन बघितली, मुवमेंट ऑफ इनर्शियाची, बरोबर आहे. पण आपण लिहिताना कसं लिहू शकतो, इथं आपण जर 3 पार्टिकल घेतले अप टू n पर्यंत लिहायचं आहे आपल्याला, तर मुवमेंट ऑफ इनर्शिया आय कसा लिहू शकतो आपण, m1 r1² प्लस m2 r2²
प्लस m3r3 स्क्वेअर प्लस डॉट 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 अप टू mn स्क्वेअर. हे झालं टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया. तर आता मोमेंट ऑफ इनर्शिया समजला असेल तुम्हाला. त्यानंतर आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाचं आपल्याला डेरिव्हेशन बघायचं आहे. तर यानंतर आपल्याला बघायचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया नंतर तर आपल्याला रिलेशन बघायचं आहे. रिलेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचं रिलेशन काय ते बघणार आहोत आपण. तर माझं कायनेटिक आपण मोमेंट ऑफ इनर्शिया बघितलं. याचा युनिट काय लिहू शकतो आपण. मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे एम आर स्क्वेअर. एम याचा युनिट इन द फॉर्म ऑफ याचा युनिट. मास साठी काय किलोग्रॅम आणि आर साठी काय मीटर स्क्वेअर. किलोग्रॅम मीटर स्क्वेअर तर याचा युनिट लिहू शकतो. तर यानंतर आपण बघणार आहोत रिलेशन बघायचे आपल्याला कायनेटिक एनर्जी आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचं. तर कन्सिडर ही डायग्राम या डायग्राम कडे बघा. कन्सिडर अन ऑब्जेक्ट हॅव्हिंग कॉन्स्टंट अँग्युलर स्पीड. जो काय अँग्युलर स्पीड आहे हा जो ओमेगा आहे याचा स्पीड असणार आहे त्या पार्टिकलचा तो कसा असणार आहे कॉन्स्टंट. म्हणजेच तो कोणती मोशन परफॉर्म करणार आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बरोबर आहे. तर कन्सिडर अन ऑब्जेक्ट हॅव्हिंग मासेस m1 m2 and m3 and radius r1 r2 and r3. बरोबर आहे. तर हे आपण त्याला कन्सिडर केलेलं आहे. आणि हा जो आहे हा जो मधला जो काय रॉड आहे तो काय ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. बरोबर आहे. तर आपण याचं फर्स्ट ऑफ ऑल डेरिव्हेशन बघू. तर आपल्याला डेरिव्हेशन साठी आपल्याला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला लागणार आहे. पण आपल्याला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सर्वांना माहित आहे. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर. तर त्याच्या मदतीनेच आपण पूर्ण डेरिव्हेशन हे सॉल्व करणार आहोत. तर पहिले आपल्याला माहिती आहे कायनेटिक एनर्जी काय. वी नो दॅट कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर. तर डेरिव्हेशन सॉल्व करण्याआधी तुम्ही हे डायग्राम काढणार. डायग्राम काढल्यानंतर त्या डायग्रामचं थोडंसं या डायग्रामवरून थोडंसं डिस्क्रिप्शन लिहायचं. काय काय दिसतंय डायग्राम मध्ये किती पार्टिकल आहे काय ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे स्पीड कसा आहे कॉन्स्टंट आहे कोणती मोशन आहे. मी जसं सांगितलं तुम्हाला बुक मध्ये सर्व दिलेलं आहे. बुक मधनं तुम्ही एकदा रीड केलं तुम्हाला डायरेक्टली पूर्ण समजून जाईल. डेरिव्हेशन कसं आहे ते तुम्हाला सांगतोय मी. बरोबर आहे. वी नो दॅट कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर. आपल्याला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे. पण v इज इक्वल टू आर ओमेगा हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. v इज इक्वल टू आर ओमेगा. काय v इज इक्वल टू आर ओमेगा ही जी व्हॅल्यू आहे जेव्हा ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 म्हणूया. इक्वेशन 1 पुट v इज इक्वल टू आर ओमेगा इन इक्वेशन फर्स्ट. जेव्हा आपण v इज इक्वल टू आर ओमेगा इक्वेशन फर्स्ट मध्ये पुटअप करणार आहे तर हा जो v स्क्वेअर आहे त्यामध्ये काय काय इंट्रोड्यूस होईल. v स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर आणि ओमेगा स्क्वेअर. म्हणून आपल्याला जे काही नेक्स्ट इक्वेशन भेटला आहे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 m आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. म्हणजे हा आर आणि हा ओमेगा v ची व्हॅल्यू त्यामध्ये पुटअप केली आपण आर स्क्वेअर ओमेगा केलं. सो रिजिड बॉडी इज मेड अप ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल अँड कायनेटिक एनर्जी ऑफ दिस पार्टिकल. आता जी काही रिजिड बॉडी ती कशी बनलेली आहे n नंबर ऑफ पार्टिकल. त्या बॉडीमध्ये किती पार्टिकल आहे n नंबर ऑफ पार्टिकल. रिजिड बॉडी म्हणजे कशी बॉडी की अशी बॉडी की तिला आपण डिस्ट्रॉय नाही करू शकत. एकदा तिचा शेप आला की तिला एकदा शेप आला रिजिड बॉडी तो आपण शेप चेंज नाही करू शकत. त्याला आपण रिजिड बॉडी म्हणणार आहे. बरोबर. सो रिजिड बॉडी इज मेड अप ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल. mn पर्यंत आपण पार्टिकल घेतलेला आहे म्हणून रिजिड बॉडी इज कन्सिडर ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल. देन द कायनेटिक एनर्जी ऑफ इच पार्टिकल. आता जेवढे पार्टिकल दिसत आहे आपल्याला त्याची आपण फर्स्ट ऑफ ऑल कायनेटिक एनर्जी लिहून घेऊ. तर इथे सेपरेटली लिहिलेलं आहे कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल 1/2 m1 r1 ओमेगा स्क्वेअर. कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल 1/2 m2 r2 ओमेगा स्क्वेअर. फॉर थर्ड 1/2 m3 r3 ओमेगा स्क्वेअर आणि अप टू n पर्यंत केलेलं आहे आपण इथे सॉल्व. बरोबर आहे. तर या सगळ्या आपल्याला कायनेटिक एनर्जीचे टर्म भेटलं. पण त्यानंतर नाही भेटल्यानंतर काय करणार आपण या भेटल्यानंतर आपल्याला टोटल कायनेटिक एनर्जी पाहिजे आहे. काय पाहिजे आपल्याला टोटल कायनेटिक एनर्जी. पण टोटल कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल जेवढ्या कायनेटिक एनर्जी आपल्याला भेटलेल्या आहे त्यांची काय करणार आपण सम करणार और ऍडिशन करणार त्यांची आपण. बरोबर आहे. मग काय करणार देन द टोटल कायनेटिक एनर्जी इज कायनेटिक एनर्जी टोटल इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट पार्टिकल प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड पार्टिकल प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ थर्ड पार्टिकल प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ n पार्टिकल. बरोबर आहे. या व्हॅल्यू आपल्याला सगळ्या भेटलेल्या आहे. जे काही वरचे इक्वेशन आले आपले 4 इक्वेशन त्यावरनं ज्या व्हॅल्यू भेटलेल्या आपल्याला त्या काय करणार आपण यामध्ये पुटअप करणार. बरोबर. त्यानंतर जेव्हा आपण या चारही व्हॅल्यू यामध्ये पुटअप करणार आहोत तर आपल्याला काय इक्वेशन भेटतं 1/2 m1 r1 ओमेगा स्क्वेअर प्लस फॉर सेकंड पार्टिकल
1/2 m2r2 omega square plus for third particle 1/2 m3r3 square omega square plus 1/2 mn square ओमेगा स्क्वेअर. हे इक्वेशन भेटलं. पण ह्या इक्वेशन मध्ये कोणती गोष्ट कॉमन दिसते आपल्याला? जो काही ओमेगा आहे, अँग्युलर स्पीड हा प्रत्येक पार्टिकल मध्ये कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे. तो आपण बाहेर काढून घेऊ. ब्रॅकेट एक ब्रॅकेट टाकू, तर ब्रॅकेटचे रूट्स ओव्हरऑल पूर्ण त्याला कॉमन काढून घेऊ. 1/2 ओमेगा स्क्वेअर आणि ब्रॅकेट मध्ये काय उरणार फक्त m1r1 स्क्वेअर प्लस m2r2 स्क्वेअर प्लस m3r3 स्क्वेअर प्लस mnrn स्क्वेअर, बरोबर आहे. पण आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कसा लिहितो? मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू समेशन ओव्हर I फ्रॉम 1 to n mi स्क्वेअर. म्हणजेच हा जो I आहे तो किती असणार आहे? अप टू 1 पासून तर n पर्यंत. म्हणजेच ही जी क्वांटिटी आहे, जी काय ब्रॅकेट मध्ये आपल्याला क्वांटिटी भेटली आहे, ती एक मोमेंट ऑफ इनर्शियाच्या फॉर्म मध्ये आपल्याला भेटलेली आहे. कारण की m1r1 स्क्वेअर प्लस m2r2 स्क्वेअर प्लस m3r3 स्क्वेअर प्लस mnrn स्क्वेअर, म्हणजे हा जो फॉर्म आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा, त्या फॉर्म मध्येच आपल्याला ती क्वांटिटी भेटलेली आहे. म्हणून ती क्वांटिटी म्हणून आपण त्याला मोमेंट ऑफ इनर्शिया कॅपिटल आय हा पुटअप करू शकतो, बरोबर आहे. म्हणून 1/2 m ओमेगा स्क्वेअर इनटू ब्रॅकेट ही क्वांटिटी कशी देणार आपण? समेशन ऑफ I फ्रॉम 1 to n mi स्क्वेअर, बरोबर आहे. त्यानंतर ही क्वांटिटी म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया कशाने इंडिकेट करतो आपण? कॅपिटल आय ने इंडिकेट करतो. म्हणून 1/2 ओमेगा स्क्वेअर इंटू आय. पण जर आपण रिअरेंज केलं इक्वेशन, कायनेटिक एनर्जी, टोटल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू आय ओमेगा स्क्वेअर अपॉन 2, बरोबर आहे. हा आय आणि ओमेगाचं मल्टिप्लिकेशन केलं, मल्टिप्लिकेशन ऑलरेडी आहे, पण त्याला रिअरेंज केलं काय भेटेल आपल्याला? आय ओमेगा स्क्वेअर अपॉन 2. दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी अँड मोमेंट ऑफ इनर्शिया, बरोबर आहे. काय काय बघितलं आपण? फर्स्ट ऑफ ऑल रिलेशन फाइंड आउट करायला काय काय लागलं आपल्याला? कायनेटिक एनर्जी लागली. तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला सर्वांनाही माहिती आहे, 1/2 mv स्क्वेअर. त्यामध्ये काय पुटअप केलं आपण? जो काही व्ही होता तो पुटअप करून घेतला. व्ही इज इक्वल टू आर ओमेगा ही व्हॅल्यू पुटअप केली आपण आणि त्यावरनं आपण टोटल एक्सप्रेशन फाइंड आउट केलं. आता यानंतर आपण बघणार आहोत मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर युनिफॉर्म डिस्कसाठी आपल्याला फाइंड आउट करायचं. तर त्यासाठी डेरिव्हेशन आहे. ते डेरिव्हेशन आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ तुम्ही आपल्या कॉलेजच्या युट्यूब चॅनललाही बघू शकता आणि माझ्या युट्यूब चॅनललाही बघू शकता. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही तिथे कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता किंवा ग्रुपलाही सांगू शकता. ओके, थँक्यू.